नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्डचा 1.2 हा लेसन म्हणजे पहिला लेसन आपण बघणार आहोत. त्यामध्ये लेसनचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर म्हणजे चकमक होणे, एखाद्या विशिष्ट घटनेशी झालेली चकमक लेखकाची, असं ह्या चॅप्टरचं नाव आहे. एक विशेष प्रकारची चकमक. ओके, या लेसनबद्दल आपण आज काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. या लेखकाचे या लेसनचे जे लेखक आहेत ते आहेत तपन मुखर्जी यांनी हा लेसन लिहिलेला आहे, हा चॅप्टर यांनी लिहिलेला आहे. तर सुरुवात करूया. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. जे काही लेखक होते त्यांचे वडील हे मेडिकल प्रोफेशनल म्हणजे मेडिकल सेक्टरमध्ये ते कामाला होते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. कुठे? राणीगंज, वेस्ट बंगाल येथे. The officers of the company were housed in the individual bungalow inside a large कॅम्पस. आणि हे जे काही ऑफिसर्स होते कंपनीचे त्यांच्यासाठी कंपनीने काय केले होते तर इंडिव्हिज्युअल हाऊसेस बनवलेले होते, इंडिव्हिज्युअल बंगलोज बनवले होते इनसाइड अ लार्ज कॅम्पस. त्यांच्या लार्ज कॅम्पसला जवळच त्यांनी काय केलं होतं तर हे बंगलोज त्या ऑफिसरसाठी बनवलेले होते. आवर हाऊस वॉज इन a corner of the campus. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. आता लेखकाने सांगितलं की त्यांचं जो घर होतं ते कसं होतं तर ते मोठ्या कॅम्पसच्या कॉर्नरला होतं आणि त्याच्या जवळच काय होतं ॲडजस्टंट म्हणजे भिंती लागूनच किंवा बाउंड्रीलाच ऑफिसर लोकांचं क्लब होतं. म्हणजे जे ऑफिसर लोकांचं क्लब आहे त्या भिंतीलाच या लेखकाचं घर होतं. The campus was luxurious with green grass and the compound was luxurious with green grass, colorful flowers and a host of tall and majestic trees. आणि ते जे की कॅम्पस होता पूर्ण तो कसा होता, खूप लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, सर्वीकडे हिरवेगार असं गवत, कलरफुल फ्लावर्स, सुंदर असे कलरफुल असे फ्लावर, अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री, असे उंच आणि भव्य असे झाडं त्या कंपाऊंडमध्ये होते. The seasonal vegetables in the kitchen garden of the household and the magnificent tree constantly attract squirrels and many species of birds. आणि त्या झाडांच्या शेजारीच या लेखकाच्या घराचं काय होतं, किचन होतं आणि त्या किचनमध्ये जे असलेले सीजनल व्हेजिटेबल्स होते आहे की नाही, ते काय करायचे तर त्या मॅग्निफिसंट ट्रीवरील जे काही स्क्विरल्स असतील किंवा मग अदर बर्ड स्पेसीज असतील त्यांना ते व्हेजिटेबल्स काय करत होते तर अट्रॅक्ट करत होते. ते किचन जे आहे ते गार्डन फेस असल्यामुळे त्या गार्डनमधील जे काही मॅग्निफिसंट असे ट्रीज होते त्यावरच्या स्क्विरल्स आणि पक्ष्यांना त्या किचनमधील व्हेजिटेबल्स काय करायचे, अट्रॅक्ट करत होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड एव्हर मेड देअर डीन इन अँड अस्वाथा ट्री नियर बाय. आणि तिथेच एक नियर बाय ट्री होतं ते म्हणजे अस्वाथा ट्री. तिथे सुद्धा काय होतं तर अ ग्रुप ऑफ लंगूर म्हणजे माकडांचा एक मोठा घोळकाच तिथे बसलेला होता. त्या माकडांचा घोळकाच तिथे त्यांनी काय केलं होतं तर डीन त्यांचं एक गुहाच त्यांनी तिथे त्या झाडावर बनवलेली होती. कुठल्या झाडावर? अस्वाथा ट्री. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आणि ते आता सगळे हे पक्षी असतील, ते स्क्वेअर असेल किंवा मग माकड असतील, हे सर्व त्यांच्या एक्झिस्टन्सचाच, त्यांच्या डेली लाईफचाच काय झाले होते, पार्ट झाले होते. स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड क्रिएशन्स. एक स्मॉल इन्सिडेंट घडला सॅटर्डे आफ्टरनूनला, लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट, आणि याचा इफेक्ट मला खूप मोठा माझ्यावर झाला. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि माझ्या डोळ्यासमोर देवाने जे काही एवढं क्रिएट केलेलं आहे त्याबद्दल एक नवीनच परिस्थिती निर्माण केली. अशा प्रकारचा एक इन्सिडेंट शनिवारी दुपारी घडला. आणि एक प्रोफाउंड इफेक्ट म्हणजे खोलवर परिणाम त्या इन्सिडेंटचा लेखकावर झाला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन.
It was a few days into the Puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive seasons. वेस्ट बंगालमध्ये काही देवीची पूजा असते आणि त्यासाठी तिथे काही सुट्ट्या दिल्या जातात आणि हे ते दिवस होते की ज्या दिवसात पूजा व्हॅकेशन्स असल्यामुळे लेखकाला काय तर संधी मिळाली अदर चिल्ड्रन्स म्हणजे लाईक अदर चिल्ड्रन्स हॉलिडेज त्यांना मिळाल्यात आणि द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि लेखक काय म्हणतोय की ह्या हॉलिडेजने मला काय मिळाली तर अपॉर्च्युनिटी मिळाली टू बिकम एन्ग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स, जे की वेगवेगळ्या प्रकारचे मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स आहेत पब्लिश झालेले ते वाचण्यासाठी त्यांना काय मिळाली तर एक संधीच मिळालेली होती ह्या फेस्टिव्ह सीझनमध्ये. A hearty lunch, my parents and my younger sisters lay down for an afternoon nap and I settled down with a storybook. आता दुपारची वेळ झालेली होती आणि दुपारचं जेवण घेतल्यानंतर माझे आईवडील आणि माझ्या ज्या काही यंगर सिस्टर असतील त्या थोड्या पडल्या फॉर आफ्टरनून नॅप, दुपारची एक नॅप किंवा एक शांत झोप घेण्यासाठी. आणि आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी ते स्टोरी बुक घेऊन सेट झालो किंवा मग मी स्टोरी बुक घेऊन बसलो. The quiet afternoon present the perfect backdrop for reading an adventure story. आणि एक वातावरण मी क्रिएट केलं बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी, एक ॲडव्हेंचर सहज कथा वाचण्यासाठी असं एक वातावरण तिथे तयार मी केलं. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन, आणि जे काही सायलेन्स होतं ते ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी इट वॉज ब्रोकन, ते ब्रोकन केलं जायचं ओकेजनली. कशामुळं? बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, कारण माझे फॅमिली मेंबर होते ते घोरत होते, त्यामुळं हे जे सायलेन्स काय होत होतं तर ब्रेक होत होतं. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, आणि ज्या की घरावरच्या बसलेल्या स्पॅरोज असतील त्यांच्या किलबिलाटाने सुद्धा त्यामध्ये अडचण येत होती. द हार्श काविंग ऑफ क्रो, द श्रिल कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड, त्याचबरोबर जे की कावळे असतील त्यांचं कावकाव, त्यांचं हार्श असं कर्कश असं कावकाव करणं असेल, तसेच द श्रिल कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड, आणि त्यांच्या त्या ग्राउंडवर जे की पतंग उडत होते त्यांचा सुद्धा श्रील आवाज, कर्कश आवाज त्या शांततेला काय करत होता तर भंग करत होता. मिनिट्स टिक्ड बाय, आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, आणि मी काय झालेलो होतो तर त्या पुस्तकामध्ये पूर्णतः रममान झालेलो होतो. अचानकपणे एकाएक लेखकाला काय तर जो काही आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, जे काही स्ट्रीट डॉग्स असतील त्यांचं भुंकण्याचा आवाज आला खूप फ्युरियसली, म्हणजे खूप जोराने ते काय होते तर भुंकत होते. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हेल्पलेस पिग, आणि ह्या आवाजाकडे त्यांनी काय केलं तर आय चोज इग्नोर, त्या लेखकाने काय केलं तर इग्नोर केलं जो काही गोंधळ किंवा जो काही नॉईज, कमोशन म्हणजे नॉईज अँड कन्फ्युजन, जो काही गोंधळ किंवा नॉईज कन्फ्युजन जे चालू होतं बाहेर, नॉईज गोंगाट आवाज येत होता त्याकडे काय केलं तर लेखकाने दुर्लक्ष केलं आणि विचार केला की दॅट द पॅक ऑफ डॉग्स, जे की कुत्र्यांचा जो घोळका असेल, माइट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पिग, जेणेकरून काय करत असेल तर हे सगळे कुत्रे ते एका हेल्पलेस म्हणजे अनफॉर्च्युनेट अशा पिगवर काय करत असेल तर हल्ला करत असतील, असा विचार करून त्याने दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह, आणि थोड्या वेळातच काय झालं, जे की कुत्र्याचं भुंकणं आहे ते खूप लाऊडर म्हणजे खूप मोठ्या आवाजात झालं आणि अग्रेसिव्ह खूप रागात किंवा आक्रमकपणे ते भुंकत होते. अँड द अलार्म काविंग ऑफ अ फोक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकेपोने, आणि त्या आवाजात, त्या गोंधळात, त्या मोठ्या आवाजात किंवा हार्श नॉईजमध्ये आता कावळ्यांचा जे कावकाव आहे ते सुद्धा त्यामध्ये मिक्स झालं होतं, म्हणजे कावळे सुद्धा मोठ्यानेच काय करत होते तर कावकाव अशा प्रकारे ते करत होते की आवाज बनवत होते. म्हणजे त्या कुत्र्यांच्या भुंकण्यामध्ये या कावळ्यांचा आवाजाचा सुद्धा एक समावेश तिथे झाला होता. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि लेखकाने सुद्धा ऐकलं होतं की काहीतरी डिस्टर्बन्स हे लवकरच आपल्या जवळच होत आहे. Curiously got the better of me, leaving the book inside. I rushed to the veranda to see what was going on.
क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि लेखकाच्या मनात सुद्धा क्युरियोसिटी, उत्सुकता लागली की बाहेर काय होतंय. यासाठी त्या लेखकाने काय केलं तर लिव्हिंग द बुक असाइड, ते पुस्तक स्वतःजवळचं पुस्तक बाजूला ठेवलं आणि काय म्हणतोय तो, आय रश टू द वरांडा. आणि जो काही वरांडा असेल त्या वरांड्यामध्ये तो वरांड्याकडे धावत गेला टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. आणि कशासाठी धावत गेला तर काय होतंय हे बघण्यासाठी तिकडे तो धावत गेला. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. मी त्या रूफकडे माझी नजर वळवली. कुठल्या रूफकडे? त्या क्लबच्या रूफकडे. छतावर मी नजर वळवली त्या क्लबच्या हाऊसच्या रूफवर आणि मी बघितलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल, मला काहीतरी भयानक असं दिसलं. अ बिग मेल लंगूर, एक जे काही मोठा असा लंगूर म्हणजे माकड आहे. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, असू शकतं ते का त्या ग्रुपचा काय असेल तो लीडर होता. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. तिने काय केलं होतं तर एक बेबी लंगूर म्हणजे त्या माकडाचंच एक छोटंसं बाळ त्यांनी पकडलं. इन हिज हँड, त्याच्या हातात पकडलं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनाईट इंटेंट टू किल. ॲपरेंटली म्हणजे वरवर असं वाटत होतं की तो जो असेल लंगूर, तो बिग लंगूर, तो त्यांचा लीडर असावा. अँड त्या बाळाला त्यांनी हातात पकडलं होतं त्याला तो मर्सिलेसली बाईट करत होता, चावत होता. कशासाठी? अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि त्याला चावण्यामागचा, त्याला मारण्यामागचा उद्देश, मर्सिलेसली मारण्यामागचा उद्देश हा निश्चितच त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला मारण्याचाच होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिईंग किल्ड. आणि जी की हेल्पलेस मदर, त्या बेबी लंगूरची जी आई असेल ती असहाय्य, ज्याला आपण म्हणतो हेल्पलेस म्हणजे द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, त्या बेबीची असहाय्य अशी आई. अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि जे काही अदर छोटे मोठे मेंबर्स असतील त्या ग्रुपचे इतर माकड, वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ, ते सर्व त्या रूफवर काय झालेले होते तर पांगलेले होते. ऑफ दॅट बिल्डिंग, म्हणजे त्या बिल्डिंगच्या रूफवरच ते बसलेले होते, परंतु ते पांगून बसलेले होते. नियर बाय वॉचिंग द बेबी बिईंग किल्ड, आणि तिथे बसून ते त्या बेबीला मारण्याची प्रक्रिया बघत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विद इन इट्स ग्रुप. आणि मला त्यावेळेस एक गोष्ट आठवली. आय रिकॉल द टेरिबल कस्टम, मला एक परंपरा आठवली. इन द ॲनिमल्स, ती परंपरा ॲनिमल्सच्या क्लॅनमध्ये, ग्रुपमध्ये असते. अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल, आणि त्या कस्टमनुसार जो काही डोमिनंट मेल आहे, जो काही लीडर आहे त्या ग्रुपचा, तो काय करत नाही, युजली डज नॉट अलाव अनादर मेल बेबी, तो काय करू शकत नाही तर जो की अनादर मेल बेबी आहे त्याला तो ॲडजस्ट करत नाही. और अडल्ट टू सर्वाइव्ह विद इन द ग्रुप, म्हणजे अडल्ट असतील किंवा मग बेबी मेल असेल तर त्याला सर्वाइव्ह करणं ग्रुपमध्ये तो काय करत नाही तर ॲडजस्ट करत नाही. ही काय होती तर एक ॲनिमलची एक कस्टम त्या लेखकाला आठवली. Without losing any time, I gathered a staunch stick in one hand and hurled a piece of stones at the marauding langur. Marauding means searching for something to steal or attack. आणि काही विदाउट लुझिंग एनी टाईम, कुठलाही वेळ न दवडता, आय गॅदर अ स्टॉन्ट स्टिक, एक जड अशी स्टिक मी माझ्या हातात घेतली एका हातात, आणि हर अ पीस ऑफ स्टोन्स ॲट द मराउडिंग लंगूर, जो काही अटॅक करणारा जो काही लंगूर आहे त्याच्या दिशेने मी काय केलं तर काही स्टोन्सचे पीसेस मी फेकले. हर्ल म्हणजे थ्रो, फेकणे. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय सॉल्ट. आणि तो जो काही लंगूर होता तो खूप रागवलेला, खूप चिडलेला होता. अँड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय सॉल्ट, आणि त्यांनी हार्डली एक नोटीस त्यांनी माझ्याकडे केलं, किंवा माझे जे काही दगड फेकणं आहे त्याला त्यांनी काय केलं नाही तर कुठल्याही प्रकारचं नोटीस केलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. त्यानंतर परंतु मी काय केलं तर आणखीन स्टोन्स फेकायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच टू क्राय. आणि जे काही डॉग्स असतील त्या दुसऱ्या साईडने डॉगसुद्धा काय करत होते तर त्याचा आवाज जो आहे भुंकण्याचा तो ते काय करत होते तर वाढवत होते.
The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि सगळं जे वातावरण चेंज झालं आणि एक सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, यामुळे जो काही लंगूर असेल ही हॅड टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि जे काही स्लोपिंग रूफ उतरण असलेला प्रकारचा वरांडा आहे तिथे त्या बेबीला तिने काय केलं तर सोडून दिलं. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. आणि तो जे काही ते काही जे बेबी होतं, बेबी लंगूर, ते लिस्टलेस आणि अपियर टू बी डेड म्हणजे ते एक लिस्टलेस अशा प्रकारे ते झालं होतं. जे काही बेबी होता तो पूर्णतः लिस्टलेस म्हणजे तो पूर्णतः काय झाला होता तर एनर्जीलेस झालेला होता. इतका जबर मार त्याला त्या लीडर लंगूरकडून मिळालेला होता. आणि तो ॲपरेंटली डेड म्हणजे तो असा मेल्यासारखाच भासत होता. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. तिची जी बॉडी होती ती स्लाइड डाऊन म्हणजे अशी हलकी झालेली होती किंवा मग ती एक विदाऊट एक मूव डाऊनवर्डली अशा प्रकारची ती झालेली होती. त्याच्यात जान जी आहे ती ताकद जी असते ती कमी राहिली होती, जीव त्याच्यात कमी राहिला होता. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनी फोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. आणि जे काही कुत्रे असते त्यांच्यामध्ये एक एक्साइटमेंट निर्माण झाली होती किंवा मोर अँड मोर त्यांना वाटलं की एक गुड किल आणि मील त्यांच्यासाठी मिळालेलं आहे. अशा प्रकारचं प्रॉस्पेक्ट, अशा प्रकारचं फ्युचर बेनिफिट त्यांना वाटत होतं. प्रॉस्पेक्ट म्हणजे फ्युचर बेनिफिट, की त्यांना वाटलं की एक किल किंवा मग एक मील त्यांना आता तयार झालेलं आहे. कीपिंग द डॉग ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. त्या कुत्र्यांना लेखकाने एका स्टिकच्या साहाय्याने दाबून धरलेलं होतं. I managed to catch hold of the baby langur tail. आणि त्या लेखकाने काय केलं तर थोडक्यामध्ये तो यशस्वी झाला बेबी लंगूरची टेल पकडण्यास. जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. त्या टाईल रूपच्या वरून तिने त्याच्या शेपूटला पकडलं. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आणि ते जे काही बेबी होतं, बेबी लंगूर, ते लाईफलेस किंवा मग मृत झाल्यासारखं वाटत होतं, भासत होतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी लंगूर. आणि निश्चितच ते जे काही बेबी होतं ते मेल होतं किंवा नर अशा प्रकारचं ते बेबी होतं. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि ह्या वेळेतच माझे पॅरेंट्स असतील, माझी सिस्टर असेल, ते बाहेर आले त्या वरांड्यात आणि त्यांनी ते बघत होते. वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, जे काही मी त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याची सुटका करण्याचा प्रयत्न करत होतो, ते सर्व विटनेस किंवा मग सर्व बघत होते, ऑब्झर्व करत होते. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आणि आमचे जे काही शेजारी असतील ते सुद्धा काही डिस्टन्सवर काय झाले तर जमा झालेले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कोप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. आता लेखकाने काय केलं तर त्या बेबी लंगूरला तो बॅकयार्डवर घेऊन गेला आणि जे काही पोल्ट्रीचं कॉप आहे म्हणजे जे काही कोंबड्यांचं जे काही खुराडं आपण म्हणतो थोडक्यात, कॉप जे की केज आहे त्याच्यावर तिने त्याच्या बॉडीला ठेवलं, जेंटली हळूवारपणे ठेवलं. आणि त्याची जी बॉडी होती ती फुल ऑफ स्ट्रेच आणि बाईट्स त्याच्या बॉडीवर होते, म्हणजे चावे घेतलेले आणि मार दिला होता त्याचे निशाण त्याच्या बॉडीवर होते. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. आणि काही जे की हे असेल वाउंड्स असतील आहे की नाही, तिथून त्याच्या रक्त हे बाहेर येत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. तो पूर्णतः मोशनलेस झालेला होता, म्हणजे कुठल्या प्रकारची हालचाल तो बेबी करत नव्हता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी मला काय दिलं तर फर्स्ट एड दिलं टू क्लीन द वाउंड्स. जे काही जखमा त्याला झालेल्या आहेत ते क्लीन करण्यासाठी, अँड स्टॉप द ब्लिडिंग, आणि ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी त्यांनी मला फर्स्ट एड दिला. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग.
आणि नंतर मला चांगलं वाटलं ज्यावेळेस मी बघितलं की बेबी वॉज ब्रिथिंग, ते काय करते श्वासोश्वास घेत आहे. ज्यावेळेस मी चेक केलं त्यावेळेस मला बरं वाटलं. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो, आणि त्याचा जो काही ब्रीथ होता इतका असून सुद्धा ते कसं होतं तर शॅलो म्हणजे कमी झालेलं होतं. Flashes of cold water made the baby stir and after a few shaky attempts he sat up. आणि त्याच्या तोंडावर जे काही थंड पाणी फेकलं त्यामुळे तो थोडासा जागा झाला. आणि आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि काही अटेम्प्ट नंतर ही सॅट अप, तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्पलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तो एका शॉकमध्ये होता आणि स्टार्टेड ट्रम्पलिंग म्हणजे तो थरथर कापत होता, लाईक अ लीफ इन द विंड. जसं पान हे हवेत उडतं तशा प्रकारे तो उडत होता, किंवा तशा प्रकारे तो ट्रम्बलिंग घाबरत होता किंवा थरथर कापत होता. हिज 2 little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing trauma. त्याचे जे काही दोन्ही लुकलुकणारे डोळे होते ते पूर्णतः अश्रूंनी भरले होते. welled up with tears and he started to sob with a muffled cry, आणि तो रडत होता. तर त्यांनी रडायला सुरुवात केली होती. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, ज्याप्रमाणे लहान मूल ही ह्युमनचं चाइल्ड हे रडतं आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, एखादा आघात झाल्यानंतर, शरीराला जखम झाल्यानंतर, तशा प्रकारेच ते माकडाचं पिलूसुद्धा काय होतं तर रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टडी हँड अँड बिगन टेकिंग हेजिटेट बाईट्स. आणि मी त्याला काय केलं, म्हणजे लेखकाने काय केलं तर त्याला एक बनाना देव केला, आणि तो त्यांनी अनस्टडी हँडने ॲक्सेप्टसुद्धा केला. अँड टेकिंग हेजिटेट बाईट्स, आणि तो हलत म्हणजे हेजिटेट म्हणजे थोडक्यात म्हणजे नाकारणे, थोडक्यात काकू करत त्यांनी काय केलं तर त्याला खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर, आणि माझं पूर्ण अटेन्शन त्याच्या रिवायवल म्हणजे त्याच्या जन्मावर, पुनर्जन्मावरच थोडक्यात होतं, म्हणजे त्याच्या रिकव्हरीवर होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच. आय टर्न अवे फ्रॉम द कोप अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिंग वॉच्ड. मला तिथे एक विलक्षण, अनकॅनी म्हणजे विलक्षण असं दृश्य दिसलं. आय टर्न अवे, मी ज्यावेळेस दूर झालो त्या पिलापासून. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. तिथे त्या मदर लंगूर, त्या लंगूरची आई काय त्या किचनवर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड, आणि प्रत्येक मूव्ह जो मी बनवत होतो किंवा हलत होतो तो प्रत्येक मूव्हला ती ऑब्झर्व करत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, तिथे ती शांतपणे बसलेली होती. ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन हर चाइल्ड, जसं तिला कन्व्हिन्स झालं होतं की कुठल्या प्रकारचा हार्म तिच्या चाइल्डला होणार नाही. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कोप टू अलाव द मदर ॲसेस हर बेबी. त्याच वेळात त्या बेबीला असं सेन्स झालं की तिची आईच कुठेतरी जवळ काय आहे तर प्रेझेन्स आहे. अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटल लाउडर, आणि ते हुंदका देत रडायला लागलं आणि क्राय अ लिटल लाउडर, आणि हळूहळू त्याचा आवाज सुद्धा रडण्याचा वाढला. आय रिट्रेटेड फ्रॉम द डोर ऑफ द कोप, जे की ते पोल्ट्रीचं जे काही खुराडा होतं चिमण्या याचं कोंबड्यांचं, तिच्यावर त्या बॉडी त्या याची ठेवलेली होती त्या लंगूरची, तिथून त्या दरवाजापासून तो त्या लेखकाने माघार घेतली. रिट्रेट म्हणजे माघार घेणे किंवा मागे सरकणे. तिथून तो मागे सरकला. टू अलाव द मदर ॲसेस हर बेबी, कशासाठी तर त्या मदरला काय करता हवं, त्या मदर लंगूरला त्या बाळाला घेता यावं त्यासाठी. ॲसेस म्हणजे घेता यावं म्हणून. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कोप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म, आणि लगेच जसा लेखक मागं झाला तशाच प्रकारे ती खाली उतरली. डिसेंडेड म्हणजे खाली येणे. ऑन द फ्लोर, त्या फ्लोअरवर. ऑफ द कोप, त्या खुराड्याच्या फ्लोअरवर ती आली. अँड पिक अप द बेबी इन हर आर्म, आणि तिने त्या बेबीला तिच्या जवळ घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल हिम टाईडली इन हर बॉसम.
आणि त्यानंतर तिने काय केलं तर बेबीची जी बॉडी आहे ती पूर्णतः एक्सपेक्ट केली, पूर्णतः चेक केली, तिच्या त्या बेबीच्या इंजुरीज तिने चेक केल्या. अँड शी कडल हिम टाईडली इन हर बॉसम, आणि तिने त्याला स्वतःच्या छातीशी जवळ पकडलं किंवा धरलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलास इन हर केअरिंग आर्म. त्या बेबीला आईच्या आर्ममध्ये जाऊन कसं एकदम समाधान वाटलं होतं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. ती आई जी असेल, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. काही काळ ती त्या बाळाला, त्या बेबी लंगूरला स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ओपिनियन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. आणि ती तिथे विचार करत होती की या बाळाला असं कुठं नेऊन जावं जेणेकरून जे काही फ्युचर असॉल्ट असतील किंवा फ्युचरचे धोके असतील तिथून ती त्याला वाचवू शकेल. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही सेकंदानंतर फ्यू सेकंड्स, काही सेकंड तिने माझ्याकडे स्ट्रेट बघितलं, माझ्या नजरेकडे. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. आज सुद्धा मी तो जो काही लुक असेल तो विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आणि त्या नजरेमध्ये एक ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञता होती जी शो करत होती, तिच्या ज्या मुलाला वाचवलं त्यातून ती दाखवण्याचं काम करत होती. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन. मला खूप आनंद झाला तो इमोशन बघून, त्या इमोशनने मला खूप आनंद झाला. द सेंटिमेंट्स अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आणि ते सेंटिमेंट्स की ज्या पद्धतीने ती मला थँक्स म्हणत होती त्या गोष्टीचा मला सगळा आनंद झाला. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि ती एक तिथे एक युनिव्हर्सल आई बसली होती की जिने स्वतःच्या मुलाला काय केलं होतं तर चांगल्या प्रकारे होल्ड केलेलं होतं. स्ट्रायकन होल्ड, त्या मुलगा ती चिटकलेला होता. एक युनिव्हर्सल आईचं ते लक्षण होतं. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेल अँड रीच अवर किचन रूफ. आणि त्यानंतर ती हळूच आमच्या किचन रूफवरती चढली आणि ते बाळ जे आहे तिने तिला बेलीला म्हणजे तिच्या पोटाला तिने घट्ट पकडलं होतं. शी सर्वाइव्ड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट इन्काउंटर. आणि ती सर्वे करत होती की जो विशियस असा डेंजरस असा मेल लंगूर आहे त्याचा तिने सर्वे केला आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ती काय झाली तर निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी द इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट चोड द रिलेशनशिप हम इन टू द ॲक्शन. आता हे जे काही छोटीशी मीटिंग त्या बेबी लंगूर आणि त्याच्या आईसोबत त्याची झाली, त्या मीटिंगने त्याला कन्व्हिन्स केलं की इंटरस्पेसिस कम्युनिकेशन जे आहे ते पॉसिबल आहे. म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट चोड द रिलेशनशिप हम्स इन टू द ॲक्शन. यामुळे चांगल्या प्रकारचे रिलेशन्स हे इंटरस्पेसिसमध्ये होऊ शकतात. द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट ओनली द मीन ऑफ कम्युनिकेशन बट बिटवीन man and animal, but there were another mean of establishing a bond through trust, compassion, mutual understanding. The mother langur showed me, त्या मदर लंगूरने त्याला दाखवून दिलं की फूड वॉज नॉट ओनली द मीन, फक्त फूड हाच एकमेव रस्ता नाहीये. कम्युनिकेशन कशासाठी तर कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, मानवामध्ये आणि ॲनिमलमध्ये संपर्क किंवा कम्युनिकेशन होण्यासाठी. बट दॅट देअर वेअर अदर मीन ऑफ इस्टॅब्लिशिंग बॉन्ड, त्या व्यतिरिक्तही इतर मार्ग आहेत का हे बॉन्ड घट्ट करण्यासाठी. तर ते मार्ग कुठले सांगता येईल? ट्रस्ट विश्वास, कंपॅशन म्हणजे करुणा दया, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग परस्पर विश्वास, हे ते मार्ग असू शकतात. 55 years have passed since that day. 55 वर्ष झाले त्या घटनेला. आय एम नाव 70 year old. आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. परंतु मी आजही त्या गोष्टीला आनंदाने काय करतो तर आठवतो, ते इन्काउंटर जे होतं माझं त्या स्पेशल इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड.
अशा प्रकारच्या गोष्टीला मी आजही सुद्धा काय करतो, आठवतो. अतिशय छान प्रकारचा हा लेसन होता. मला असं अपेक्षा आहे की तुम्हाला तो समजलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझं चॅनल लाईक करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. टेक केअर.